या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो। या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता। नमस्कार मंडळी, सुप्रभात। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण हा व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणजे जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आलेलो आहोत आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्याला या लोकेशनला यायचं होतं। टायटलवरून तुम्ही लक्षातच घेतलं असेल की आपण कुठल्या व्हिडिओबाबत बोलत आहोत। आज आपण आलेलो आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ नगरीमध्ये। या ठिकाणी येण्याचं कारण आपल्याला माहीतच असेल की जो देशातला दुसरा लॉंगेस्ट एक्सप्रेसवे होत आहे तो म्हणजेच सुरत चेन्नई एक्सप्रेसवे। हा सुरतपासून ते नाशिकपर्यंत हा रद्द झालेला आहे, याच्यावरती काम होणार नाही। आता कितपत हे भविष्यातच आपल्याला कळेल की सत्य आहे, तर तसं तर न्यूजमध्ये आहे आणि म्हणजे केंद्र सरकारचा असा निर्णय पण आहे की त्या पार्टमध्ये मान्यता मिळत नव्हती, वन विभाग असेल किंवा इतर काही अडचणी असतील, तर त्यामुळे तो जो पार्ट आहे तिथून म्हणजे गुजरात ते महाराष्ट्रापर्यंतचं तर तो कॅन्सल केलेला आहे। आता हा महामार्ग होणार आहे सुरत चेन्नई एक्सप्रेसवेच्या ऐवजी नाशिक चेन्नई एक्सप्रेसवे। भविष्यात आपल्याला कळणारच आहे की हा खरंच नाशिक चेन्नईच राहणार आहे की सुरत चेन्नई। तरी पण आपण आज या नाशिक चेन्नई एक्सप्रेसवेच्या कामाची अपडेट, जे की महाराष्ट्रामध्ये किती काम झालेलं आहे, हे काम बऱ्याच दिवसापूर्वी सुरू झालं होतं आणि काम आता किती आहे झालेलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक जरूर करा। आणि मित्रांनो, आपण आता ज्या लोकेशनला आहोत त्या ठिकाणी बिटुमेनचं काम हे पूर्ण झालेलं आहे। डिटेल या व्हिडिओविषयी मी तुम्हाला पुढे देणारच आहे माहिती, आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण हा महामार्ग कसा जाणार आहे हे सर्व डिटेल पाहणारच आहोत। आता आपण ज्या लोकेशनला उभे आहोत की हसापूर गावाच्या हद्दीमध्ये, जे अक्कलकोटपासून जवळच आहे, तर त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे। या ठिकाणी बिटुमेनचं काम आणि हा जो नॅशनल हायवे 150 जो पुढे आपण ड्रोनद्वारे पण पाहणार आहोत, तर त्यावरती या ठिकाणीच इंटरचेंज होणार आहे आणि हे चेंज नंबर पण वगैरे आपण हे सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच पद्धतीने तर हा बिटुमेन आणि 6 लेनचा हा एक्सप्रेसवे आहे, तर इकडे हा चेन्नईच्या दिशेने जातो आणि जो महामार्ग 6 स्टेटमधून जाणार होता तो आता 5 स्टेटच या ठिकाणी राहतील, अशी आपल्याला या ठिकाणी पाहायला न्यूज मिळत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जरूर करा। सुरत चेन्नई एक्सप्रेसवे जवळपास 1271 किलोमीटर लांबीचा हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब एक्सप्रेसवे आता होणार नाशिक चेन्नई एक्सप्रेसवे। कारण सुरत ते नाशिक या टप्प्याला परिवहन विभागाकडून मंजुरी मिळण्यास अडचणी येत होत्या, म्हणून सुरत ते नाशिक पर्यंतचा टप्पा हा कॅन्सल करण्यात आला असून नवीन अलाइनमेंटनुसार बहुधा नाशिक जवळील भरवीर इंटरचेंज पासून हा महामार्ग सुरू होईल व पुढे हा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू अशा 5 राज्यातून जाणार आहे। महाराष्ट्र राज्य सोडता इतर 4 राज्यामध्ये वेगाने काम सुरू झाले आहे व तसेच महाराष्ट्रात देखील शेवटचे पॅकेज 14 जे की अक्कलकोट जवळ काम सुरू झाले आहे। आज आपण हेच काम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या पॅकेजमध्ये चेनेज नंबर किलोमीटर 512 ते चेनेज नंबर किलोमीटर 548.400 पर्यंत एकूण 36.400 किलोमीटरचे काम GR इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी करत आहे। या पॅकेजची सुरुवात इथून म्हणजेच अक्कलकोट जवळील हसापूर गावापासून होते। इथून पुढील सुरतच्या दिशेने काम अजूनही सुरू झालेले नाही। आता आपण या पॅकेज मधील चेन्नईच्या दिशेने काम पाहणार आहोत।
हा आहे नॅशनल हायवे 150. यावरती होणाऱ्या इंटरचेंजचे काम सध्या प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे. हायवेच्या दोन्ही साईडला पियर व पियर कॅपचे काम पूर्ण झालेले दिसत असून या ठिकाणी बसवण्यात येणारे गर्डर सुद्धा कास्टिंग करून स्टॉक करून ठेवलेले दिसत आहे. ही आहे महाराष्ट्र कर्नाटक बाँड्रीवर असलेल्या उमरगे गावाच्या हद्दीतील बोरी रिव्हर. या रिव्हरवरती रिव्हर ब्रिजचे काम प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे.
इथून पुढे काही अंतरावर महाराष्ट्र कर्नाटक बाँड्री येते व तिथपर्यंत पॅकेज 14चे काम संपते. इथून पुढे चेन्नईच्या दिशेने ॲक्टिव्हली प्रत्येक पॅकेजमध्ये काम सुरू आहे. तर मंडळी हाच तो या ठिकाणी बाजूला पाहत आहोत, हाच नाशिक चेन्नई एक्सप्रेसवे ज्याच्या कामाचे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जवळपास आपण कर्नाटक बाँड्रीजवळ आलेलो आहोत आणि या दिशेला कर्नाटक आहे आणि इथून महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र एरियामध्येच आपण आहोत आज सध्या. कर्नाटक बाँड्री पण त्या ठिकाणी एंड होतो हा महामार्ग. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.